श्री स्वामी समर्थ। एकदा भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीलोक भ्रमण करत होते। मार्गात त्यांना अनेक प्रकारचे लोक दिसत होते, काही धार्मिक, काही कर्मठ तर काही पापी। पण ज्या गोष्टीने पार्वती मातेचे लक्ष वेधले ते म्हणजे काही पापी लोक, ज्यांनी अन्याय करून धन संपादन केले होते। त्यांच्याकडे खूप संपत्ती होती, त्यांच्या घर सोने चांदीच्या दागिन्यांनी भरलेले होते, त्यांच्याकडे अन्नधान्य, वस्त्र इत्यादी सर्व सुविधा होत्या। पण ज्या धार्मिक लोकांनी सदाचरण केले होते त्यांच्याकडे मात्र अत्यंत साधे जीवन होते। हे पाहून पार्वती माता खूपच चिंतित झाल्या। त्यांनी भगवान शंकराला विचारले, हे कसे शक्य आहे? जे लोक पाप करतात त्यांच्याकडे इतका पैसा कसा आहे, तर जे धार्मिक लोक आहेत त्यांच्याकडे काहीच नाही? हे न्याय कसे आहे? भगवान शंकर हसत हसत म्हणाले, पार्वती, तुझा हा प्रश्न अगदी योग्य आहे, पण याचे उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागेल। योग्य वेळ आल्यावर मी तुला नक्की सांगेन। पार्वती माता शांत झाल्या आणि त्यांनी भगवान शंकराचे उत्तर ऐकण्याची वाट पाहिली। एकदा भगवान शिव आणि माता पार्वती मृत्यूलोकात भ्रमण करत असताना एका घनदाट जंगलात पोहोचले। ते जंगल अनेक प्रकारच्या वृक्षांनी युक्त होते। त्यातील काही वृक्ष अत्यंत प्राचीन होते तर काही नवीन होते। भगवान शंकर जंगलातून जात असताना वाटेत एका झाडाचे मूळ हे जमिनीच्या वर आले होते आणि ते महादेवाच्या पायाला लागले। त्यामुळे त्यांच्या पायाला खूप दुखापत होते आणि त्यांच्या पायातून थोडेसे रक्तही निघाले। पार्वती माता हे पाहून खूप चिंतित झाल्या। त्यांना वाटले की भगवान शंकरांना इतकी इजा झाली आहे तर त्यांनी त्या वृक्षाला शाप द्यावा। पण भगवान शंकर मात्र शांत होते। त्यांनी त्या वृक्षाला शाप देण्याऐवजी त्याला आशीर्वाद दिला। त्यांनी म्हटले, हे वृक्ष, तुझ्यामुळे माझ्या पायाला इजा झाली, पण मला तुझ्यावर राग नाही। मी तुला आशीर्वाद देतो की तू सदैव बहरत राहशील। या जंगलातील सर्व वृक्षांपेक्षा तू उंच आणि आकर्षक वृक्ष राहशील। पार्वती माता हे पाहून अचंबित झाल्या। त्यांनी भगवान शंकराकडे विचारले, देवा, आपल्याला एवढी इजा झाली तरी आपण त्या वृक्षाला शाप का दिला नाही? उलट आपण त्याला आशीर्वाद दिला, हे कसे? भगवान शंकर हसत हसत म्हणाले, पार्वती, प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते। वेळ आल्यावर तुला नक्की समजेल। महादेवाच्या आशीर्वादाने तो वृक्ष दिवसेंदिवस उंच आणि अधिकाधिक बहरू लागला। त्याच्या पानांचा रंग इतका गडद हिरवा झाला होता की दुरून पाहताना तो खूप आकर्षित वाटू लागला। त्यांच्या फुलांचा सुगंध इतका प्रखर होता की पक्षी आणि कीटक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले। त्या झाडाच्या फांदीवर अनेक पक्षी आपले घरटे बांधू लागले। पण या सर्व प्रसिद्धीने त्या वृक्षाचे डोके फिरले। तो इतका अहंकारी झाला की जंगलातील इतर सर्व वृक्षांना तो छोटा समजू लागला। तो त्यांची खिल्ली उडू लागला। तो म्हणायचा, तुम्ही सर्व माझ्या पायाची धूळही नाही। मी तर महादेवाचा लाडका आहे। मला महादेवांनी आशीर्वाद दिला आहे। त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने आपले घरटे बांधणाऱ्या पक्ष्यांचीही दखल घेणे बंद केले। जर एखादा पक्षी त्याच्या फांदीवर घरटे बांधायचा तर तो वृक्ष त्या फांदीवर जोरात हादरा देऊन पक्ष्याचे घरटे तोडून टाकायचा। हे पाहून जंगलातील इतर वृक्षांना आणि पक्ष्यांना त्याचा फार राग येत होता। ते म्हणायचे, हा वृक्ष महादेवाच्या आशीर्वादाचा दुरुपयोग करतो आहे, त्याला कुणाला तरी धडा शिकवावा लागेल। मित्रांनो, हा वृक्ष जंगलातील इतर वृक्षाप्रमाणे सामान्य वृक्ष होता, पण महादेवाच्या आशीर्वादामुळे त्यामुळे तो सगळ्यात उंच आणि आकर्षित वृक्ष बनला। पण त्याच्या उंचीमुळे आणि आकर्षणामुळे त्यांच्यातील अहंकार जागा झाला। इतरांना तो तुच्छ समजू लागला। ज्याप्रमाणे या वृक्षाला त्यांच्या उंची आणि आकर्षणाचा अहंकार झाला, त्याप्रमाणे मनुष्याला देखील त्याच्याजवळ असलेल्या पैशाचा कधी कधी अहंकार होतो आणि इतरांना तुच्छ समजू लागतो। हा पैसा आपल्या डोक्यावर चढला तर तो आपल्याला नष्ट करू शकतो। पैसा असल्याने समाजात आपली एक वेगळी ओळख बनते। लोक आपल्याकडे आदराच्या नजराने पाहतात। यामुळे अनेकदा मनुष्य इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो। पैसा असल्याने आपल्या हाती सत्ता येते। आपण इच्छित असलेल्या गोष्टी आपण सहजपणे मिळवू शकतो। यामुळे आपल्यामध्ये एक अहंकार निर्माण होतो आणि आपण इतरांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागतो। आपल्याकडे पैसा असल्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज नाही असे आपल्याला वाटू लागते। यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, पण तो अहंकारात बदलू लागतो। पैशाची असमानता ही समाजात असलेली एक मोठी समस्या आहे। पैसेदार लोक गरीब लोकांना तुच्छ मानू लागतात। त्यांना वाटते की गरीब लोक कमी दर्जाचे आहेत।
महादेवाच्या आशीर्वादाने ज्या वृक्षाला उंची आणि सौंदर्य मिळाले होते तो आपल्या अहंकारामुळे जंगलातील इतर सजीवांना त्रास देत होता. त्याच्या या वागणुकीमुळे जंगलात एक अस्वस्थ वातावरण निर्माण झाले होते. एक दिवस अचानक एक भीषण तुफान आले. आकाशात काळे ढग भरले होते आणि जोराचा वारा वाहू लागला. जंगलातील छोटे छोटे वृक्ष या तुफानाच्या जोरात थरथर कापत होते, पण त्यांची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असल्याने ते या तुफानाचा सामना करू शकले. पण जो वृक्ष महादेवाचा आशीर्वाद घेऊन अहंकारी झाला होता तो या तुफानाचा सामना करू शकला नाही. त्याच्या फांद्या इतक्या उंचावर पसरलेल्या होत्या की वारा त्याच्यावर जोरात येऊ लागला. त्याच्या फांद्या एकामागून एक तुटून पडू लागल्या. त्याचे मोठे मोठे पान गळून पडले. त्याचे खोड वक्र झाले. अगदी थोड्याच वेळात तो वृक्ष पूर्णपणे नष्ट झाला. त्याचे मुळे जमिनीतून उखडून निघाले आणि तो जमिनीवर पडला. त्याच्या पडण्याने जमिनीत एक मोठा खड्डा पडला. जो वृक्ष एकेकाळी जंगलाचा राजा होता तो आज एक निशब्द वृक्ष बनून पडला होता. त्याच्या अहंकाराला या तुफानाने चक्काना चूर करून टाकले होते. जंगलातील इतर वृक्षांनी हे पाहून एकमेकाकडे पाहिले. त्यांना वाटले की हेच आहे अहंकाराचे फळ. ज्या वृक्षाला महादेवाचा आशीर्वाद मिळाला होता तोच वृक्ष आपल्या अहंकारामुळे नष्ट झाला. तर मित्रांनो, इकडे कैलास पर्वतावर माता पार्वती मात्र व्याकुळ झालेली असते, कारण अजूनपर्यंत महादेवांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नसते की का पापी आणि अहंकाराने भरलेले मनुष्य सदा सुखी राहतात. त्यांच्याजवळ लक्ष्मी का वास करते. त्या महादेवांना म्हणतात की प्रभू, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर कधी देणार आहात. मला आता राहवत नाहीये. तुम्ही मला आत्ताच त्या प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा महादेव म्हणतात की पार्वती, मी तुला या प्रश्नाचे उत्तर नक्की देईल. तुला माझ्यासोबत मृत्यू लोकात यावे लागेल. आणि मग ती दोघं परत एकदा ब्राह्मणाचा वेश घेऊन जंगलामध्ये फिरायला जातात. तेवढ्यात तिथे माता पार्वती बघते की एक भला मोठा वृक्ष त्याच्या मुळासकट उखडून पडलेला आहे. तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणते की हे महादेव, तुमची लीला पण विचित्रच आहे. या जंगलातील इतर वृक्षांच्या तुलनेत हा वृक्ष एवढा सुंदर, आकर्षित, महाकाय वृक्ष आणि याची ही अवस्था बघून मला फार वाईट वाटत आहे. ही अवस्था होण्यामागे काय कारण आहे प्रभू. याला तुम्ही एवढी कमी अल्पयू का दिली. तेव्हा महादेव पार्वतीला म्हणतात की हे पार्वती, नीट आठव. ज्या झाडामुळे जंगलात फिरत असताना माझ्या पायाला इजा झाली होती, ठेस लागली होती, तोच हा वृक्ष आहे. हे पार्वती, तुम्हाला आठवत आहे का याला मी काय वरदान दिले होते. तेव्हा पार्वती म्हणते की हो प्रभू, मला आठवत आहे की तुम्ही या वृक्षाला सर्वात मोठा आणि उंच होण्याचे वरदान दिले होते. महादेव म्हणतात की हे पार्वती, त्यावेळेस जर मी याला उखडून टाकण्याचा प्रयत्न केला असता तर मला खूप मेहनत करावी लागली असती आणि मी त्याला मुळासकट उखडून टाकू शकलो नसतो. हे खोड अत्याचारी आणि अहंकारी झाले होते. याचा नाश करणे माझ्यासाठी अनिवार्य झाले होते आणि त्यामुळेच मग मी या वृक्षाला विशाल आणि मोठे होण्याचे वरदान दिले होते. तू या जंगलातील सर्वात उंच वृक्ष होशील. हे पार्वती, हा वृक्ष मोठाही झाला आणि जंगलातील इतर सर्व वृक्षांपेक्षा आकर्षित देखील बनला. मोठे बनल्यानंतर देखील यांच्यातील अकडेलपणा कमी झाला नाही, उलट याचा अहंकार वाढला आणि त्यामुळे त्या वृक्षाची ही अवस्था झाली. ह्या वृक्षावर ज्यावेळेस पक्षी आपले घरटे बनवायचे त्यावेळेस हा वृक्ष आपल्या फांद्या तोडून टाकायचा. यात्री जर याच्या सावलीमध्ये विश्रांतीसाठी बसले तर त्याची पाने गाळून टाकायचा. मोठे बनल्यानंतर देखील या वृक्षाने कोणतेही पुण्याचं काम केलं नाही. हे पार्वती, लक्षात ठेव. जे लोक मोठे बनल्यानंतर सुद्धा कोणतेही पुण्याचं काम करत नाहीत, दुसऱ्याचा उपयोगी पडत नाहीत, ते लोक लोहाराच्या हातोड्याप्रमाणे होतात. त्यामध्ये जीवनाचा कुठलाही अंश नसतो. ते लोक त्या वृक्षाप्रमाणे मोठे होतात आणि फक्त आपला स्वार्थ बघून आपले पोट भरण्यात व्यस्त असतात. जे फक्त दुसऱ्यांना नीच दाखवण्याचं काम करतात, अहंकारामुळे दुसऱ्यांना तुच्छ समजतात, स्वतःलाच बघतात, स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, त्यांच्यामध्ये अकडेलपणा असतो. ते स्वतःच्याच अहंकारामुळे स्वतःचा नाश करतात. असे लोक त्यांच्याच विशेषतेमुळे मारले जातात. जर असा कोणी व्यक्ती खूप धनवान असेल तर अधिक धनच त्याला मृत्यूच्या मुखात पाठवते. लक्ष्मी देखील अशाच लोकांकडे दीर्घकाळ राहते, ज्यामुळे ती त्यांचा नाश करू शकेल. तुम्ही पाहिलं असेल की जास्त धन असल्यामुळे मनुष्यामध्ये खूप सारे दोष येतात. चित्ता जेव्हा मरणार असतो तेव्हा त्याला पंख फुटतात.
जमिनीवर लोळणारा चित्ता देखील आकाशात उडू लागतो आणि हे उडानच त्याला विषाणाकडे घेऊन जाते. मोठं होणं तर फार सोपं आहे, पण मोठं होऊन जगणं तितकंच अवघड. हे देवी, जेव्हा हा वृक्ष छोटा होता त्यावेळेस पण त्यांच्यामध्ये अकडेलपणा होता, अहंकार होता. मला बघून देखील हा झुकला नाही. जे छोट्या विचारांची लोक असतात त्यांच्यामध्ये मोठा झाल्यानंतर देखील याच प्रकारचा अकडेलपणा येतो. ते आपल्यापेक्षा मोठे असणाऱ्या लोकांचा सन्मान करणं विसरून जातात. त्यांच्यामध्ये नम्रतेचा कुठलाही भाव उरत नाही. आणि लक्षात ठेव, जे झुकत नाहीत ते इतरांना झुकू देखील शकत नाहीत. अकडेलपणाने जगणाऱ्या वावरणाऱ्या वृत्तीचे लोक जास्त दिवस जगू शकत नाहीत. यालाच मी तुला एका उदाहरणाने समजून सांगतो. ज्याप्रमाणे तोंडामध्ये जीभ आणि दात असतात. जीभ ही मनुष्य ज्यावेळेस जन्मतो तेव्हाही असते आणि तो ज्यावेळेस मरतो तेव्हाही असते. पण दात हे मनुष्य जन्मल्यानंतर थोड्या दिवसांनी येतात आणि मरणाच्या काही दिवस अगोदर पडून जातात. दोघांमध्ये एवढेच अंतर आहे की जिभेमध्ये नम्रताचा भाव असतो, तिला झुकणं माहीत असतं, त्यामुळे तिचा आयु दीर्घकाळ असते. आणि दातांमध्ये अकडेलपणा असतो, त्यामुळे ते उशिरा येतात आणि लवकर जातात. याच प्रकारे ज्या मनुष्यामध्ये अकडेलपणा असतो त्या मनुष्याचे जीवन अल्पकाळ असते. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की हे देवी, ह्या वृक्षाच्या मुलांना उखडून टाकण्यासाठी मला मेहनत करावी लागली नाही. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की हे देवी, ह्या वृक्षांच्या मुळांना उखडून टाकण्यासाठी मला मेहनत करावी लागली नाही. मोठा होऊन मी स्वतःच उखडून पडलो. त्याचप्रमाणे जे दृष्ट पापी लोक असतात ते काही काळ पुरते श्रीमंत होतात, धनवान होतात, थोड्या काळापुरते सुखी होतात, वैभवशाली होतात. आणि जेव्हा मी त्यांना चान्स देतो की धर्माप्रमाणे चालण्याचा, तेव्हा ते धर्माच्या मार्गावर चालत नाहीत, सुधरत नाहीत. तेव्हा हे देवी, ज्याप्रमाणे या वृक्षाला मी मुळापासून उखडून टाकले त्याप्रमाणेच या दृष्ट पापी लोकांना देखील मी समूळ नष्ट करतो. मित्रांनो, भगवान शंकरांनी माता पार्वतीला जो उपदेश दिला तो माता पार्वतीला समजला. तेव्हा माता पार्वती म्हणते की हे प्रभू महादेव, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, तुम्ही धन्य आहात. मी तर तुमच्या या मायेला समजू शकले नाही. तेव्हा हे दर्शक मित्रांनो, भगवान शंकरांनी सांगितले की कशा प्रकारे पापी व्यक्तींना महादेव मुळापासून नष्ट करून टाकतात. रावणाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. रावण किती मोठा आणि शूर युद्ध होता. पूर्ण ब्रह्मांडावर त्याने विजय मिळवला होता. पण त्याच्यातील अहंकारामुळेच प्रभू श्रीरामांना पृथ्वीवर अवतार घेऊन त्यांचा मुळा संकट नाश करावा लागला. जे लोक अहंकाराने भरलेले असतात, आपल्यापेक्षा इतरांना तुच्छ समजतात, आपल्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देतात, वाईट मार्गाने धन संचित करतात, ते मनुष्याच्या श्रेणीमध्ये येतात. ते दीर्घकाळपर्यंत सुखी राहू शकत नाहीत. ज्याप्रमाणे हा वृक्ष मुळासकट खुडून पडला, त्याला उकडून टाकण्यासाठी कुणालाही मेहनत करावी लागली नाही, त्याचप्रमाणे त्या पापी लोकांचा आपले आपच नाश होऊन जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ असे लिहा.